हाय, मी प्रतीक्षा आणि आज मी तुमच्याबरोबर माझं हेअर केअर रुटीन शेअर करणार आहे. तर लास्ट इयरचे हेअर आणि आत्ताचे हेअर कंपेअर करून मी एक फोटो क्लिक केला आहे. तर तो नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन. इथे कुठेतरी आजूबाजूला नक्कीच व्हिडिओमध्ये शो करेन मी तुम्हाला. तर तुम्हाला डिफरन्स दिसून येईल किंवा कळेल. तर सर्वात पहिलं मी ॲश्युअर कंपनीचे प्रोडक्ट्स यूज करते. ते तुम्हाला कुठे ऑनलाईन किंवा ऑफलाईन नाही भेटू नाही शकत कारण ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन नाहीत विकले जात. तर हे बघा, हे असे प्रोडक्ट्स आहेत. आणि शॅम्पू आणि हेअर ऑइल हे दोनच प्रोडक्ट सध्या तरी मी यूज करते. आणि माझं कोणतं असं फॅन्सी हेअर केअर रुटीन नाही आहे. जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करते, पण त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळाला. ते सो मी विचार केला की तुमच्याशी शेअर करावं. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो. मी माझं हेअर केअर रुटीन त्याचबरोबर थोड्याशा टिप्ससुद्धा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सर्वात पहिलं हेअर ऑइल, जे की मी वीकमधून 2 टाईम यूज करते. आणि याच्यामध्ये आर्टिगा आणि टी ट्री ऑइल आहे. तर कोकोनट ऑइल आणि घरगुती सगळे उपाय माझे करून झाले होते लास्ट इयर, जेव्हा मला खूप जास्त हेअरफॉल होत होता. आणि DIY सर्व करून झालं होतं, होम रेमेडी वगैरे. पण काही थांबायचं नावच नव्हतं घेत. आणि हे बघा, तुम्ही पाहू शकता, आता मी हात फिरवला तर ह्याच्यामध्ये हेअर नाही निघालेले. पण जेव्हा लास्ट इयर एकदाही असा मी हात फिरवला हेअरमधून, तसं केसांचा असा बुंचका यायचा. आणि मुलींसाठी हेअर किती इम्पॉर्टंट असतात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. कारण काय काय मुलींची तर हेअर फॉल होतं हे पाहून त्या डिप्रेशनमध्ये जातात. खरंच होतं त्यांच्याबरोबर असं. टेन्शनमुळे किंवा स्ट्रेसमुळे होतं. बरीच कारणं आहेत हेअरफॉलची. तर सर्वांना एकच रूल फॉलो होत नाही, लागू होत नाही की आता मी हे प्रोडक्ट यूज केले आणि तुम्ही पण हेच प्रोडक्ट यूज केल्यानंतर तुमचा हेअरफॉल थांबेल, असं काही नाही. तुम्ही जर होम रेमेडी करत असाल आणि त्यांचा तुम्हाला इफेक्ट असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मला त्याचा काहीच यूज झाला नव्हता. मी खूप काही प्रयत्न केले होते. तर मी आता तुम्हाला माझ्या या प्रोडक्ट्सबद्दल, माझ्या म्हणजे मी यूज करते त्या प्रोडक्ट्सबद्दल सांगते. हा कोणता पेड व्हिडिओ नाही आहे, हे मी स्वतः यूज करते म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मी ॲश्युअर कंपनीचे प्रोडक्ट्स यूज करते. ते तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन नाही मिळणार आहेत. तर माझी एक फ्रेंड घरूनच सेल करते, तिच्याकडूनच मी हे प्रोडक्ट्स ऑर्डर केले. रेट पण रिजनेबल आहेत. आणि त्याचबरोबर ऑइल मी वीकमधून 2 टाईम यूज करते. सॅटर्डे नाईट अँड वेनसडे नाईट, कारण थर्सडेला आणि संडेला मी हेअर वॉश करते. हेअर वॉशसाठी पण त्यांचा शॅम्पू यूज करते. तर असं काही माझं खूप भारी असं नाही आहे हेअर केअर रुटीन, पण मला शेअर करावं वाटलं म्हणून मी केलं. त्याचबरोबर थोड्या दिवसापूर्वी मी रोजमेरी ऑर्डर केली होती. तर त्याचा व्हिडिओ मी टाकला होता आणि त्याचा रिझल्ट मिळाला तर मी तुमच्याशी नक्की शेअर करेन असं मी बोलली होती. तर मला आज नक्की शेअर करायला तुमच्याशी आवडेल की त्याच्यामधली 2 चमचे रोजमेरी पाण्यामध्ये 2 कप पाण्यामध्ये उकळवली. आणि त्याच्यामध्ये ही एक पुरी बॉटल फिल होते. तर ही बॉटल माझ्याकडची स्वतःकडची आहे. आणि मध्ये खूप व्हायरल होतं रोजमेरी वॉटर. तेव्हा अल्फ गुडनेसचा काहीतरी रोजमेरी वॉटर त्यावेळेस खूप व्हायरल झालं होतं. मी एक ऑर्डर केली होती बॉटल, पण तेव्हा ही चुकीच्या कंपनीची आली होती. आणि प्रॉब्लेम असा झाला की मला त्याचा काहीच रिझल्ट किंवा काहीच बेनिफिट नाही झाला. सो मी विचार करणं सोडून दिलं आणि नंतर विचार केला की रोजमेरी वॉटरच तर आपण घरी पण बनवू शकतो, म्हणून मी रोजमेरी ऑर्डर केली. आणि त्याच्यानंतर मग मी घरीच त्याची नेक्स्ट टाईम मी जेव्हा बनवेन रोजमेरी वॉटर तेव्हा मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. पण सध्या आता माझा आहे तर मी तेच यूज करते. आणि तुम्ही पाहू शकता, ही बघा छोटे छोटे हेअर ग्रोथ होते. हे आता बेबी हेअर आहेत. आणि पुरा 1 महिन्यानंतर मी आज तुमच्याबरोबर रिझल्ट शेअर करते. 1 महिन्यापूर्वी मी तो छोटासा व्हिडिओ शेअर केला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला रिझल्ट भेटला तर डेफिनेटली मी तुमच्याशी शेअर करेन. तर खरंच खूप छान आहे हे प्रोडक्ट. तर ते मी ऑर्डर केलं आणि त्याचं पण लिंक आणि फोटो पण मी तुम्हाला दाखवेन. तर तसं तुम्ही मिशोवरून ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर आता सांगायची वेळ आली टिप्स. तर जास्त मशीन वगैरे तुम्ही हेअरसाठी यूज नका करू, कारण ते आपल्या हेअरसाठी हानिकारकच असतात. मी जेव्हा मेकअप आर्टिस्टचा कोर्स करत होती तेव्हा खूप जास्त वेळा हेअर प्रोटेक्शन यूज करूनसुद्धा मशीनचा यूज केला जायचा माझ्या हेअरवर. तर त्यामुळं शायद माझ्या हेअरची हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत होता. तर तुम्ही काळजी घ्या. मंथमधून एखाद वेळ ठीक आहे, पण डेली बेसिसवर तुम्ही कोणतंही मशीन वगैरे यूज नका करू. आणि त्याचबरोबर आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो, 2 व्हीलरवरून जातो किंवा 4 व्हीलरमधूनही जात असाल तुम्ही, तर तेव्हा तुम्ही पोनी हे करा, म्हणजे वेणी घालून जावा हेअरची. मी कुठेही बाहेर जाताना वेणी घालून जाते. त्याचं कारण हे की हवेमुळे जो गुंता होतो केसांमध्ये त्याच्यामुळे पण खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होतो. तर तो आपल्या हातात आहेत गोष्टी त्या आपण करूच शकतो. तर आपण हेअरफॉल व्हायची कारणं खूप आहेत की आपण बाहेर जाताना हेअर ओपन ठेवून जातो, नंतर गुंता होतं, मग मग आपल्या हेअरचा हेअरफॉल होतो. हेअरफॉल तर तो एक अर्ध्या तासामध्ये होतो, पण तेच हेअर पुन्हा ग्रोथ होण्यासाठी
खूप सारे प्रयत्न करावे लागतात. सो मला असं वाटतं की बाहेर जाताना कुठे म्हणजे टू व्हीलरवर मोस्ट ऑफ टू व्हीलरवर आपण जर असे हेअर ओपन ठेवून गेलो तर रिटर्न आल्यानंतर पाहिलं तर त्याच्यामध्ये गुंता झालेला असतो. ते सोडवण्यापेक्षा किंवा तेव्हा हेअरफॉल जास्त प्रमाणात होतो, तर तो टाळण्यासाठी तुम्ही वेणी घालून ट्रॅव्हल करू शकता. आणि सेकंड टिप ही आहे की जेव्हा आपण हेअर वॉश करतो आणि कोणताही शॅम्पू यूज करतो तेव्हा तो पहिला थोडा पाण्यामध्ये मिक्स करा आणि नंतर अप्लाय करा. डायरेक्ट शॅम्पू अप्लाय करू नका, कारण तो पण आपल्या हेअरसाठी चांगला नसतो. कोणत्याही बॉटलवर हे रेस्ट्रिक्शन लिहिलेलं असो किंवा नसो, पण हे रूल फॉलो करा. त्याचबरोबर जेव्हा आपण हेअर ऑइल म्हणजे हेअर ऑइल यूज करतो तर मी स्वतः जेव्हा हे हेअर ऑइल यूज करते त्याच्या आधी मी कोमट असं गरम करून घेते आणि त्याच्यानंतर मला हेअर मसाज करते. तर वीकमधून 2 वेळा तरी माझं हेअर मसाज होतं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि टिप्ससाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.